निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा एक आत्मा आहे आणि या आत्म्यासोबत छेडछाड केली जाते। मतदार आहे 19,85,172 आणि दुबार मतदार आहेत 1,45,000 1,45,636 एवढे दुबार मतदार आहेत। एकीकडे मतदार यादीत घोळ आणि दुसरीकडे अचानक निवडणुका जाहीर होणं हे योग्य आहे का अयोग्य? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष, अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? निवडणूक आयोगाने दुबार मतदार याद्यांमधील दोष दूर न करता निवडणूक जाहीर करण्याची घाई का केली? ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे। नुकत्याच निवडणूक याद्याबद्दल पोलखोल करत सत्याचा मोर्चा काढत विरोधकांनी अक्षरशः रान पेटवलं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतरही निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष करून मतदारांच्या मनात शंकेचं स्थान निर्माण केलं आहे का? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना आयोगाने गोल उत्तरे दिली। गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे। एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी कोणाची आहे? सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट। त्याची शहानिशा कोण करतं? ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना? तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का? किती आहे? नाही, दुसरा ॲक्च्युअली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही। सवाल ये है, अपने देश का संविधान ये कहता है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उसे सजा नहीं होनी चाहिए। सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी, एक पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी कह रहे हैं कि इनका मतदान यहाँ हुआ है, इनका मतदान यहाँ हुआ है, ये घर में 10 लोग रहते हैं, 50 लोग रहते हैं, शौचालय में। आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे कि ये हमारी जिम्मेदारी नहीं है, दूसरे की जिम्मेदारी है। आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसा नहीं लगता कि ये चुनाव निष्पक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं हो, कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो? निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतला असल्याचा आरोप विरोधकांनी केला, तरीही एवढी निवडणुकीसाठी घाई का? अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? अशा अचानक निवडणुका जाहीर केल्यानंतर मतदारांचा संभ्रम आणखीनच वाढलाय का? ही गोष्ट फॅक्ट खरी आहे की आज महाराष्ट्रामध्ये असलेली स्थिती फारशी चांगली नाहीये। विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनी देखील मतदान यादीतील घोळ आणि दुबार मतदार याद्या यामुळे अस्वस्थता दाखवली। विरोधकांनी निवडणूक यादीतील खोटे पत्ते आणि खोटे नावं सगळं काही चव्हाट्यावरती आणलं। त्याला घोळ म्हणायचा का, मतदानामधील चोरी, हे देखील सवाल उपस्थित करण्यात आला आणि यालाच काही सत्ताधारी आमदारांनीही दुजोरा दिला। खरं म्हणजे निवडणूक आयोग या देशात आहे की नाही हाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे। आणि अशातच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा बिगुल वाजवला। विरोधकांचा आक्षेप दूर न करता निवडणूक अचानक जाहीर का झाली? निवडणूक आयोगावरती कुणाचा दबाव आहे का? आता ही निवडणूक पारदर्शकपणे कशी पार पडणार? आणि मतदान यादीतील घोळावरती निवडणूक आयोगाने कुठलंही ठोस उत्तर दिलं नाही असा विरोधकांचा सवाल आहे। अशा सगळ्या गोंधळात निवडणुका जाहीर करणं योग्य की अयोग्य? निवडणूक आयोगावरती कुणाचा दबाव आहे? निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रियेत सदोषता नको आहे का? पाहूया या सर्व घटनाक्रमावरती प्रकाश टाकणारा आजचा हा स्पेशल रिपोर्ट, निवडणूक आयोग शंकेच्या भोवऱ्यात। नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहताय महासागर न्यूज। नुकतीच निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि अचानक नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता देखील लागली। कालपर्यंत विरोधक निवडणूक यादीतील घोळाबद्दल आक्रमक होत, त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांतील काही आमदार देखील निवडणूक यादीतील घोळाबद्दल संभ्रमित होते। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतेच आपल्या मतदारसंघात कशा पद्धतीने निवडणूक यादीत घोळ आहे ते देखील सांगितलं। अपेक्षित असं होतं की मतदार यादीमध्ये माझ्या शहरामध्ये 8,000 नाव आहेत, ही आम्ही 6 महिने मेहनत करून ही काढली। आता याच्यामध्ये याचा यादी भाग क्रमांक आणि याचा अनुक्रमांक हे पण आहेत आणि आता हे डिलीट कधी होणार आहे? तुम्हाला 4-5 दिवसामध्ये यादी अंतिम करावं लागेल। आता तेवढ्यामध्ये एवढं तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचं बळ आहे का? एवढी कर्मचारी तुमच्याकडे आहेत का की एवढं करतील ते? नाहीतर एवढे 3 वर्ष थांबले, आणखीन 10 दिवस थांबून ही
यादी स्वच्छ करायची असती, नाहीतर मग काय होणार, या यादीच्या आधारे जर या लोकांनी बोगस नावं जर केली, मतदान केलं, तर ओरिजिनल माणूस नाही जिंकू शकत, खोटे लोकच त्या ठिकाणी जिंकतील. आणि तुम्ही स्टार लावता, स्टार पेक्षा डायरेक्ट जर दिसतंय तुम्हाला बाप दाखवून श्राद्धकर सारखी परिस्थिती आहे, डिलेटचा शिक्का मारा ना. असं असताना देखील निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित का केल्या या संदर्भात कालच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनंतर पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले, परंतु निवडणूक आयोगाने त्यावरती उत्तर दिले नाही आणि दिली ते उत्तर देखील गोल होती. आपण पाहूया पत्रकारांचे प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिक्रिया. गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे. काही पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे, जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत. राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं. ही कोण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे, एका घरामध्ये 48 लोक आहेत, 72 लोक आहेत, तर ही नेमकी कोणाची आहे? जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाही आहे तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे? नाही, आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार ही भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली. म्हणजे ही भारतीय निवडणूक आयोगाची आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे. मग एका घरात 72 लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे? काय? एका घरात 72 लोकांची यादी आहे, सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली याच्यावर तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे फक्त आहेत ते सांगितलं मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो. एक ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत. मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना? किती आहे? नाही, दुसरं ॲक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत. बहुप्रतीक्षित असणारी निवडणूक अचानक जाहीर झाली आणि मतदार राजा मात्र आता निवडणूक आयोगाकडे शंकेने पाहायला लागला. निवडणुका ह्या लोकशाही प्रक्रियेचा आत्मा असताना देखील त्यासोबत अशी छेडछाड करणं हे कितपत योग्य आहे? विधानसभेच्या निवडणुकीत अचानक मतदान वाढलं आणि तेव्हापासून शंकेची पाल चुकचुकू लागली. राहुल गांधी यांनी अक्षरशः ढिगभर मतदार याद्या काढून त्यामध्ये कसा घोळ आहे हे पत्रकार परिषदेद्वारे दाखवलं. पण त्याची उत्तरं प्रथम निवडणूक आयोगाने न देता भाजपातील काही वरिष्ठ नेते देत होते आणि तेव्हा देखील विरोधक आक्रमक झाले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्या उत्तरामुळे शंकेचं निरासन झालंच नाही. त्यानंतर महाराष्ट्रात देखील मतदार यादीतील घोळा संदर्भात आदित्य ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगांची फोलकोल केली. तरी देखील निवडणूक आयोगाने विरोधकांना न जुमानता शंकेचं निरासन न करताच सरळ निवडणूक जाहीर केली. त्याचबरोबर आता विरोधकांबरोबर मतदार राजा देखील निवडणूक आयोगाकडे शंकेनं पाहायला लागला आहे. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे महासागरचे समूह संपादक संदीप काळे यांनी. मी केव्हापासून ही सगळी चर्चा ऐकत होतो. इलेक्शन निवडणुका काल जाहीर झालेल्या आहेत ह्या निवडणूक आयोगासाठी, शासनासाठी. पण गेल्या 6-7 महिन्यापासून सगळ्या पक्षांनी, विशेषतः सत्ताधारी असणाऱ्या भाजप पक्षांनी निवडणुकीची पूर्ण तयारी अगोदर करून ठेवलेली आहे. आणि ही निवडणूक म्हणजे आत्ता नगरपालिकेची निवडणूक असू द्या किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असू द्या, या संपूर्ण निवडणूक ही भाजपाभोवती फिरणार आहे. त्याचं कारण त्यांचं असलेलं बारकाईचं मायक्रो प्लॅनिंग, त्यांच्याकडे असलेली सत्ता आणि पैशाचे सगळे जुळवाजुळव केलेले समीकरणं हे पूर्ण भाजपाभोवती आहेत. या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण विचार केला विरोधी पक्षाचा, तर तो स्वतंत्र बोलण्याचा एक विषय आहे, त्याच्यावर मी अधिक खोलामध्ये स्वप्नील जात नाही. पण एक मला या निमित्ताने सांगायचं आहे, ही निवडणूक अत्यंत अवघड स्वरूपातली आहे. ती सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने ती कशी हे अगदी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता चर्चेमध्ये जे अनेक वेगवेगळे मुद्दे आले आहेत
त्या मुद्द्याच्या थोडंसं मुद्द्याचं विसंगती होईल, पण ही गोष्ट फॅक्ट खरी आहे की आज महाराष्ट्रामध्ये असलेली स्थिती फारशी चांगली नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये गेली. शेतकऱ्याचं पॅकेज घोषित झालं होतं, ते प्रत्यक्षामध्ये घोषित एक झालं, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं वेगळं. अनेकांच्या अकाउंटला 1 रुपये 2 रुपये अशी रक्कम गेली. हा सगळा थट्टेचा आणि चेष्टेचा विषय आहे. त्यामध्ये सरकारही काही करू शकत नाही अशी परिस्थिती यासाठी आहे की तिजोरीमध्ये पैसा नाहीये. म्हणजे मी गावाकडे गेलो होतो, गावामध्ये माझ्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेनी माझ्या आईला सांगितलं की मी सोन्याचं डोरलं घेतलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशामधनं. आणि जेव्हा मी त्या सोनाराकडे गेलो तेव्हा अनेक महिलांनी त्याच्या सोन्याचा व्यापार अधिक गतीने कसे वाढवला होता लाडकी बहीणच्या माध्यमातून, याचं उदाहरण मला पाहायला मिळालं. गावात शेतामध्ये काम करायला माणूस मिळत नाही आणि दुसरीकडे शासनाच्या तिजोरीमध्ये पूर्णतः खडखडाट आहे. आज पुढच्या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे इथपासनं सरकारचे अनेक वेगवेगळे विषय आहेत ज्यावर तुम्ही आम्ही काहीही तोडगा काढू शकत नाही, किंबहुना सरकार पण तोडगा काढू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे वर आसमानी संकट आहे, खाली सुलतानी संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये ही आलेली निवडणूक, या निवडणुकीमधनं एकच होणार आहे की जो सत्ताधाऱ्यांकडे आणि ज्यांच्याकडे पैशाचा खणखणाट आहे ते पैसे त्यानिमित्ताने 4 मार्केटला येतील आणि 4 लोकांच्या हाताला काम मिळेल. या पलीकडे जाऊन मी या निवडणुकीकडे पाहत नाही. आपण मागच्या अनेक वर्षापासनं अनेक ठिकाणी प्रशासन आहेत, निवडणुका नाहीत. या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण यामध्ये एक गोष्ट अशी आहे की सत्तेच्या पलीकडे जाऊन जो जो विचार केला जातो तो विचार लोकशाहीसाठी किती घातक आहे याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपण रोहित आर्याचं जर उदाहरण घेतलं तर रोहित आर्यासारखे शेकडो प्रकरणं आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतात की काम केलेलं आहे, तिथं ताकद लावलेली आहे, पण त्याचा मोबदला मिळत नाही. जर मोबदला मिळत नसेल तर करायचं काय हा प्रश्न आहे का नाही. म्हणजे तुम्ही सगळ्यांचं उदाहरण घ्या, सर्वसामान्य हमालापासून ते मोठ्या टाटा बिर्ला यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जो खेळता पैसा राहणं अपेक्षित होता तो ठप्प झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका येऊन टेपलेल्या आहेत. आता प्रेमात आणि युद्धात सगळं न्याय आहे असं म्हणतात, पण या पलीकडे जाऊन देवेंद्रची असलेली रणनीती या निवडणुकीचं प्रमुख आकर्षण असणार आहे. म्हणजे आपण पाहिलं तर ही अख्खी निवडणूक भाजपाभोवती यासाठी फिरणार आहे कारण त्यांनी जे आखलेला प्लॅन आहे तो 1 नंबर आणि यशाच्या जवळजवळ नेऊन ठेवणारा प्लॅन आहे. मी गेल्या 5 महिन्यापासून या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तेव्हा माझ्या एकच गोष्ट लक्षामध्ये येते की निवडणूक जिंकायची असते, मग ती पैशाने जिंकायची, साम दंड वापरून जिंकायची, तो आपला भाग आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या अनुषंगाने पुढे येतो तेव्हा एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे आपल्याला इलेक्शन्स जिंकायचं आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये ती तयारी भाजपाने केली. आता तुम्ही जर विरोधी पक्षाचं स्वप्न विचारत असाल तर विरोधी पक्षाचा विषय एकच आहे, तो म्हणजे की त्यांनी झोपेचं जे सोंग घेऊन ते झोपलेले आहेत त्यांनी उठलं पाहिजे, कामाला लागलं पाहिजे. म्हणजे कुठं आहे काँग्रेस, कुठं आहे शरद पवारांची राष्ट्रवादी, असा प्रश्न वारंवार विचारायची वेळ यासाठी येते की त्यांनीच त्यांचा स्वतःचा पक्ष संपवलाय. अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्या मी अधिक खोलामध्ये जात नाही. तर महाराष्ट्रामध्ये असलेलं हे एकूण चित्र, या चित्राभोवती जशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पूर्णतः वाताहत झालेली आहे, शरद पवार गटांचं मी बोलतो, तसं भाजपामध्ये पण फार वेल अँड गुड आहे अशी परिस्थिती नाहीये. म्हणजे सत्ता पैसा समीकरण संघाची असलेली त्यांना साथ, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचं असलेलं बारकाईचं प्लॅनिंग, हे सगळं परफेक्ट आहे. पण भाजपामध्ये सुद्धा देवेंद्र यांचा केलेला अभिमन्यू अतिशय खतरनाक आहे. म्हणजे त्यांच्याच पक्षामधली माणसं त्यांचा कसा पाय ओढतात याच्यावर स्वतंत्र आपला एक एपिसोड होऊ शकतो स्वप्नील, अशी परिस्थिती आहे. आता भाजपामधले सिनियर असणारी मंडळी जे संघामधनं आलेत, संघाच्या मुशीमधनं आलेत, ते प्रॅक्टिकली सगळ्या राजकीय जीवनामध्ये का सक्रिय नाहीत असे माझ्या समोर अनेक प्रश्न आहेत. चंद्रकांत पाटील का सक्रिय नाहीत, बावनकुळे का सक्रिय नाहीयेत, त्याच्यानंतर
भाजपाच्या मुसीमधनं जे म्हणजे आलेले आहेत, भाजपाचे कोर सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, ही सगळी मंडळी का सक्रिय नाहीत असा प्रश्न मला सातत्याने पडतोय. त्याचं कारण असं आहे की आत्ताचे असलेलं काँग्रेसमय भाजपा, म्हणजे आपण नांदेडचं उदाहरण घेतलं तर नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण काँग्रेस चालवतात आणि अशोकराव चव्हाण भाजपा चालवतात, हे जगजाहीरपणे आहे. त्याचं कारण असं की काही करायचं पण सत्ता माझ्याकडे पाहिजे या भूमिकेतून हे सगळं सुरू आहे. या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणूस, गोरगरीब यांचे अश्रू पुसणारं सरकार कधीतरी कुठंतरी यावं अशी छोटीशी अपेक्षा असणं काही वावगं नाही. पण या पलीकडे मला एक गोष्ट या निमित्ताने स्वप्नील सांगायची आहे. निवडणुका येतील जातील पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटतील का नाही या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. स्वप्नील, मतदारांच्या मनात शंका निर्माण करून अशाच पद्धतीने निवडणुका झाल्या तर नक्कीच मतदानाचा टप्पा घसेल आणि लोकशाहीवरती देखील जनतेचा विश्वास राहणार नाही, यात काही शंका नाही. या संदर्भात थेट रशियावरून नाशिकचे निवासी संपादक जयंत महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायत निवडणुका जाहीर केल्या. तत्पूर्वी विरोधी पक्षांनी जे काही आक्षेप घेतले होते त्या आक्षेपांना निवडणूक आयोगाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. खरं म्हणजे निवडणूक आयोग या देशात आहे की नाही हाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कुणाचंही काही ऐकायचं नाही, स्वतःला जे वरून आदेश येतील त्याप्रमाणे निर्णय जाहीर करायचे. त्यामुळे संपूर्ण या देशामध्ये एक चुकीचा पायंडा पडला आहे. येत्या काही दिवसानंतर भविष्यात सत्तांतर झालंच तर कदाचित अशाच प्रकारे आता ही प्रथा परंपरा चालू राहील आणि निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले आहे हे आता अधोरेखित झाल्यासारखेच आहे. खरं म्हणजे खूप प्रश्न निर्माण झाले आहे. मतदार याद्यांचे घोळ मोठ्या प्रमाणावर आहे, लोकांमध्ये आक्रोश आहे. परंतु या संपूर्ण आक्रोशाला न जुमानता सरकार त्यांच्या सोयीनुसार निवडणुका जाहीर करीत आहे. याचा अतिशय वाईट परिणाम लोकशाहीवर होणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा लोकशाहीवर एक मोठ्या प्रमाणाचा हल्ला आहे असं मी समजतो. जो कोणी आपल्या विरोधामध्ये बोलेल किंवा निर्णय घेईल त्याच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायचे असं जणू समीकरणच ठरलेलं आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा संपूर्ण परिणाम हा देशाला, राज्याला भोगावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने घाईघाईने निवडणुका जाहीर केल्या त्यातच त्यांचा हेतू लक्षात येतो आणि असा वाईट हेतू लक्षात घेऊन जर निवडणुका होणार असतील तर ते राज्याच्या, देशाच्या दृष्टिकोनातून हिताचे नाही. या बाबीचा जनतेमध्ये अतिशय तीव्र आक्रोश आहे, विरोधी पक्षांमध्ये देखील नाराजी आहे, परंतु सरकार जो मानत नाही. त्यामुळे आले सरकारच्या मना तिथे कुणाचे काही चालेना या पद्धतीने कारभार चालू आहे. भविष्यात या देशाला जर अशाच पद्धतीने नेतृत्व लाभत गेले, अशाच पद्धतीने लोकशाहीवर घाला घालत गेला तर या देशाचं भवितव्य खूप उज्ज्वल राहील असे मला वाटत नाही. कालची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर प्राचार्य बालाजी आहेर यांनी बाकू शहरातून त्यांची प्रतिक्रिया पाठवली आहे. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कमिशनने निवडणूक प्रक्रिया जाहीर केली असं मला काल कळलं. मी सध्या टूरवर आहे, अझरबैजानच्या कॅपिटल बाकू सिटीमध्ये आहे. रात्री टीव्हीवर आणि मोबाईलवर आलेल्या काही न्यूजमध्ये लक्षात आलं की निवडणूक प्रक्रिया जाहीर झालेली आहे. थोडंसं जनतेचा कौल आणि विचार याला थोडंसं निवडणूक आयोगाने त्याची काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. पण तो ते काय त्यांचा जो विचार आहे तो त्यांनी सर्वांगीण विचार करूनच केलेला असेल. पण तसं थोडंसं वाटतं की ज्या निवडणूक याद्यांमध्ये थोडाफार घोळ आहे तो घोळ निस्तरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. खरं काही राज्यांमध्ये निवडणूक याद्या SIR ज्याला आपण म्हणतो ते सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं नाही असं अजून तरी सुरू झालं नाही असं वाटतं. परंतु त्याची आवश्यकता आहे कारण अपडेट सगळ्या निवडणूक याद्या असणं ही खऱ्या लोकशाहीची गरज आहे. कारण यापूर्वी आता
अनेक वर्षापासून, आणि आता माझं वय 75 आहे, अनेक वर्षापासून मी या निवडणूक प्रक्रिया किंवा असं याचं थोडासा विचार करतो आणि मग मागचा काळ आठवतो की पूर्वीच्या काळी तर काय मतदानाची प्रक्रिया म्हणजे एक गंमतच होती. आजही ग्रामीण भागामध्ये, अतिशय दुर्गम भागामध्ये असंच आहे. हे सगळं पाहताना असा विचार होतो, असं वाटतं की थोडंसं मतदार याद्यांचं अपडेट झाल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती. पण ऑल राईट, आयोगाने निर्णय घेतला. आयोगातही विद्वान आणि विचारवंतच माणसं बसलेले आहेत, सक्षम अधिकारी आहेत. सक्षम अधिकाऱ्यांनी विचार करून घेतलेला निर्णय आहे, तो आता आपल्याला फॉलो करावाच लागेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख आणि नाशिकचे प्राचार्य डॉक्टर किशोर पवार यांनी अझरबैजान येथून दिलेली ही प्रतिक्रिया देखील जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. खरं म्हणजे ह्या निवडणुका जाहीर करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. ते म्हणजे जनतेचा एकूणच या निवडणूक आयोगाबद्दल जो आक्रोश चाललेला आहे. मतदार याद्या शुद्ध झाल्या पाहिजेत, त्यामध्ये अजून काही बदल होत आहेत, अनेक ठिकाणून अशा तक्रारी आलेल्या आहेत. पण तरी देखील निवडणूक आयोग स्वायत्त जरी असले तरी त्यांनी काही गोष्टींचा विचार करणं आणि जनतेच्या बरोबर जाणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या याद्या त्याची दुरुस्ती होणं, कारण याबाबत जनतेच्या मध्ये जो आक्रोश आहे त्या आक्रोशाचं प्रतीक म्हणजे आपण मोर्चे पाहतो आहोत. ही मोर्चे काढण्याचा हेतू हाच आहे की निवडणूक ही पारदर्शी झाली पाहिजे. पण निवडणूक आयोग मात्र त्यांना त्यांच्या अधिकारांचा ते वापर करत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने जर निवडणुका होत असतील तर लोकांमध्ये थोडी खदखद आहे, लोकांना नाराजी आहे की याद्या ह्या शुद्ध झाल्या पाहिजेत. त्यामधले जे काही डबल मतदार आहेत किंवा बोगस मतदार आहेत, ह्या गोष्टींना आपण फाटा दिला पाहिजे, त्या निघाल्या पाहिजे. तर खऱ्या अर्थाने पारदर्शी निवडणुका होतील असं जनतेलाही वाटेल. हा अधिकार नक्कीच निवडणूक आयोगाचा आहे, परंतु निवडणूक आयोगाने या निमित्ताने जनतेचा आक्रोश ऐकला पाहिजे आणि त्याला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. तरच ह्या निवडणुका निकोप आणि पारदर्शी होतील असं मला वाटतं.